बातमी लालबागमधून आहे। लालबागमधील मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमचा बिघाड झालाय। अर्ध्या तासानंतर हे मतदान सुरू झालेलं आहे। 15 वर्ष जुन्या मशीन्स वापरल्या जात आहेत। ठाकरे गटाच्या सुधीर साळवींनी या संदर्भातले आरोप सुद्धा केलेले आहेत। लालबागमध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन बंद पडलेलं होतं। लालबागमधील मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमचा बिघाड झाला आणि त्यामुळे अर्धा तास ही मतदान प्रक्रिया खोळंबली होती। सुधीर साळवींनी सुद्धा या संदर्भामध्ये आरोप केलेत। 15 वर्ष जुन्या मशीन्स या वापरल्या जात आहेत। पहिलं मतदान करून मतदान करायला गेले असता दुर्दैवाची बाब अशी की मशीनच चालू होत नव्हती। ती मशीन 7:58 चालू झाली आणि मी 7:59 मतदान केलं। त्या अर्धा तास ते प्रक्रियेप्रमाणे वाढू देतील की नाही मला माहित नाही। मी त्याच्याशी बोललो, त्याप्रमाणे निवडणूक प्रतिनिधीला देखील सांगितलेलं आहे की आपण तक्रार नोंदवून घ्या। परंतु अधिकारी असं सांगत होते की या 15 वर्ष जुन्या मशीन्स आहेत की तुम्ही त्यांच्या बाईट घ्या, अधिकाऱ्यांच्या शोकांती घ्या। मुंबई मधली निवडणूक आहे, एवढी महत्वाची निवडणूक एवढे वर्षानंतर होते आणि अशा पद्धतीने जर अर्धा तास मशीन सुरूच होत नाही म्हणजे मी एक समजू शकतो की सुरू झाले आणि बंद झाली तर काहीतरी टेक्निकल एरर असेल आणि अर्धा तास त्यांचं जर मशीन चालू करायला त्यांचा टेक्निकल सपोर्ट तिथे नसेल, मला वाटतं खूप प्रशासनाची गैर आहे प्रशासनाच्या बाबतीमध्ये। मुंबईमध्ये खरं तर अनेक जे मतदार आहेत ते सकाळच्या वेळी येऊन मतदान करत असतात आणि त्याच्यामुळे मतदान केंद्रावरती गर्दी असते। सकाळच्या वेळी अशा पद्धतीने बिघाड होणं किंवा मशीन सुरूच न होणं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आम्ही जवळजवळ तब्बल 20 लोक रांगेमध्ये होतो आणि त्यामुळे मला वाटतं सगळ्यांचाच खोळंबा झाला मतदान करताना। आणि अशा वेळेला अशा मशीन म्हणजे अधिकाऱ्यांच्या तपासल्या पाहिजे, चालू व्हायला पाहिजे आणि जनता ज्यावेळेला मतदानाकरता येते त्यांच्या सोयी सुविधेसाठी मला वाटतं ही जबाबदारी प्रशासनाची। तुम्ही जेव्हा आतमध्ये गेलात तेव्हा तुम्हाला अधिकाऱ्यांनी काही सांगितलं कारण नवीन ज्या ईव्हीएम मशीन सोबत एक काढू करून नाव देखील मशीन त्यांनी ऍड केलं, त्याचा काही परिणाम आहे का? हा मी त्यांना विचारलं पण आता ते टेक्निकल सपोर्ट ते तिथे सगळं बघत होते। परंतु म्हणजे माझा रोल नंबर झाला त्यानंतर हाताला शाई लावली आणि त्याच्यानंतर प्रक्रियेला म्हणजे पहिलंच मतदान मी दुसरा मतदार होतो, पहिला मतदार पण झाला नाही। त्या मतदार काही होत्या त्या उभ्या होत्या, त्यांचं नाही झालं आणि मग माझंही नाही झालं। त्यामुळे मग सुरुवात झाली तर जवळजवळ अर्धा तास टेक्निकल सपोर्ट सगळ्या बंद होत्या मशीन। काल राज ठाकरे यांनी एक संशय व्यक्त केला, जसं पालिकेच्या या निवडणुकीमध्ये नवीन एक मशीन आलेलं आहे पाडू नावाचं, त्याच्यामध्ये काउंटिंग खरं तर होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी नवीन मशीनमुळे कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज जो गोंधळ झाला त्याच्यामुळे आता काही त्याच्या मागे काही नियोजन काही कट असू शकतो असं काय वाटतं का? नियोजन किंवा कट हा वेगळा विषय, परंतु ते अधिकारी जेव्हा बोलत होते त्याला ती काही पाडू नावाची नवीन मशीन आहे तेच त्याला टेक्निकल सपोर्ट करत नव्हतं असं ते वारंवार बोलत। मी 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 3 वेळा ती मशीन चेक केली पण ते टेक्निकल सपोर्टच करत नव्हतं आणि ते तिथून कोणाची फोनवर बोलतायत। तर त्यांनी किमान टेक्निकल स्टाफ सपोर्ट ठेवायला पाहिजे ना। मतदारांची गोंधळ होतो ना, वेळ लागतो मतदानाला। हा सगळा निवडणूक आयोगाचा गोंधळ असं वाटतं।